नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी पहा, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात जास्त जो प्रश्न विचारला जातो तो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिल्यांदा तुम्ही ऐका. आपल्याला ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला लाडक्या बहिणीचं आधार कार्ड आणि त्यांच्या वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड या ठिकाणी लागतंय. आता ह्यामध्ये काय झालेलं आहे, की ज्या लाडक्या बहिणींचे वडील नाही आहेत किंवा त्यांचे या ठिकाणी पती नाही आहेत, यांच्यासाठी केवायसी कशाप्रकारे करायची, या ठिकाणी बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी असे प्रश्न विचारले आहेत, की ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाही आहेत, त्यांनी या ठिकाणी त्यांची ई-केवायसी कशा पद्धतीने करायची आहे. ज्यावेळेस आपल्याला आधार कार्ड वडिलांचं किंवा पतीचं लागते, त्यावेळेस आमच्याकडे वडील नाही आहेत ह्यामध्ये आणि पती नाही आहेत. अशा लाडक्या बहिणींना जे आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये त्यांनी ई-केवायसी कशा पद्धतीने करायची त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे पहिल्यांदा जे आहे ते तुम्हाला एक काम करायचे आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर या ठिकाणी पहा, अशा प्रकारच्या किती लाडक्या बहिणी आहेत, त्यांनी प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट करायची आहे. कारण की तुम्हाला ह्यावरती तुम्हाला केवायसी कशा पद्धतीने करायची आहे, तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड तुमचं स्वतःच टाकायचं आहे आणि दुसऱ्या आधार कार्डच्या जागेवर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे त्याची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते आपण बघणार आहोत. त्यामुळं संपूर्ण माहिती आपण बघणारच आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची जी आहे ते कोणाकोणाला अशा प्रकारची अडचण येत आहे त्यांनी नक्कीच कमेंट करा. आणि ज्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी OTPचा प्रॉब्लेम येत आहे किंवा दुसरा कुठलाही प्रॉब्लेम येत आहे, त्यांनी पण या ठिकाणी नक्कीच कमेंट करून सांगू शकतात. कारण की आपण ह्यावरती संपूर्ण पद्धतशीर असं आहे ते पुढचा व्हिडिओ संपूर्ण माहितीचा घेऊन येणार आहोत. त्यामुळे ज्यांना कुठली अडचण येत आहे किंवा कुठला प्रॉब्लेम येत आहे, त्यांनी नक्कीच आपल्याला कमेंटमध्ये सांगू शकतात आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवू शकतात. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर जो आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत ते तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जेही काही प्रॉब्लेम येत आहेत ते नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मित्रांनो, लाडक्या बहिणींनो, भेटूयात तर पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या तोपर्यंत नक्कीच संपूर्ण कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.